आणि त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। आता आपण बुलढाण्यातील दृश्य पाहूया। बुलढाण्यामध्ये हनुमान मूर्ती समोर भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे। प्रभू रामाची ही रांगोळी साकारण्यात आली आहे। रुद्र ढोल ताशाच्या पथकाने सुद्धा दिव्यांची आरास केली होती। या ठिकाणी आपण हे पाहतोय तर हनुमान मंदिर आहे। या हनुमान मूर्ती समोर भव्य अशी रांगोळी या ठिकाणी प्रभू रामाची साकारण्यात आलेली आहे। ही रांगोळी पाहण्यासाठी सुद्धा आता बुलढाण्यामध्ये गर्दी करतायत लोक। आज खरं तर महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे। राम मंदिर सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत। राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान झाली आहे। संपूर्ण देशभरात विविध पद्धतीने सजावट ही करण्यात आलेली आपण पाहतोय। तर बुलढाण्यातील आपण ही दृश्य पाहतोय। इथे प्रभू रामाची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। भव्य दिव्य अशी ही रांगोळी आपण पाहतोय। अगदी सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ही रांगोळी आपण पाहतोय। या ठिकाणी ही रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात। ड्रोनच्या माध्यमातून ही रांगोळीची दृश्य टिपण्यात आलेली आहे। भव्य दिव्य आणि सुंदर अशी ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। प्रभू रामाची रांगोळी, प्रभू रामाचं आगमन, राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये आणि देशभरामध्ये राज्यभरामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी विविध पद्धतीने प्रभू रामाचं आगमन या ठिकाणी रामभक्त भाविक नागरिक हे आपण करताना पाहायला मिळतात। हनुमान मूर्ती समोर भव्य अशी ही रांगोळी काढलेली आपण पाहतोय।